मंडळी, नमस्कार. मी तुमची मैत्रीण दीपा दांगट आणि आज बघा एका निवेदनासाठी मी चिखली येथे आलेली आहे आणि एक गोष्ट आवर्जून मला या कार्यक्रमाबद्दल आपल्याला सांगायची, ती म्हणजे कर्मा फाउंडेशन हा एक NGO आहे, आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं म्हणजे काय माहितीये का वैशिष्ट्य, ते म्हणजे महापुरुषांच्या विचारांची वैचारिक जयंती ते साजरी करत आहेत. किती वेगळी आणि छान संकल्पना आहे बघा. म्हणजे प्रत्येक महापुरुष जे आपल्या देशामध्ये होऊन गेले, त्यांची विचारधारा आपण सोबत घेऊन जात असताना वैचारिक जयंती साजरी करणे, हे मी एक वेगळाच अनुभव घेणार आहे आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पण आज मी करणार आहे. या ठिकाणी तयारी केलेली आहे, तुम्हाला थोडीशी दाखवते बघा. हे बघा, या ठिकाणी दीप प्रज्वलनाची तयारी केलेली आहे आणि आपल्याला समोर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी त्यांचं पूजन आपण एकत्र करणार आहोत. आणि अतिशय सुंदर अशी कॉन्सेप्ट या कार्यक्रमाची आहे, ती म्हणजे या महापुरुषांची जी विचारधारा आहे त्या विचारांना आपण सोबत पुढे घेऊन समाजामध्ये वावरणार आहोत. म्हणून या वैचारिक क्रांतीची आपण जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. म्हणजे निमित्त आहे बुद्ध पौर्णिमेचं. मला वाटतं 2588वी बुद्ध पौर्णिमा आपण आता साजरी केली आणि त्या निमित्तानेच या ठिकाणी महापुरुषांच्या विचारांची जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे आणि अनेक महापुरुषांबद्दल या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे अनेक सोशल कॅम्प्स म्हणजे हेल्थ चेकअप असेल किंवा ब्लड डोनेशन असेल, असे अनेक कॅम्प त्यांनी भरवलेले आहेत. अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर चला, अशा कार्यक्रमाच्या निवेदनाचं भाग्य मला लाभलं. मला खूप छान वाटतंय आज. आणि मंडळी, या ठिकाणी ना नारी शक्ती पुरस्कार सुद्धा आहे आणि यांच्या म्हणण्यानुसार महापुरुषांची जयंती आपण नेहमीच साजरी करत असतो, परंतु या महापुरुषांची जी विचारधारा आहे, जी एवढी वर्ष आपल्या समाजामध्ये चालत आलेली आहे, त्याला खरं तर पाठिंबा किंवा बळ हे मिळतं ते आपल्या भारतामध्ये होऊन गेलेल्या नारी शक्तीच्या विचारधारेने सुद्धा. म्हणजेच मला सांगायला छान वाटेल की आपण राजमाता जिजाऊ असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील किंवा माता रमाबाई असतील, तर यांनी जी विचारधारा, यांनी जे काही समाजामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी दिव्य केलेलं आहे, तर त्याला विसरून चालणार नाहीये मंडळी. सो त्या विचारधारेलाही सोबत घेऊन आज हा खूप मोठा समारंभाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर चला, खूप आगळा वेगळा आणि सुंदर कार्यक्रम होणार आहे. चला, परत भेटूया. तोपर्यंत आता कार्यक्रमाच्या आम्ही आता जागेवरती, व्हेन्यूवरती पोहोचलेलो आहोत आणि इथली तयारी बघून इतकं छान वाटलंय. सो चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.